नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात। शिवराज मोटेगावकर लातूरमधील आरसीसी क्लासचे संचालक। कुलकर्णींच्या चौकशीमध्ये मोटेगावकरांचं कनेक्शन झालं होतं उघड। नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारचं टार्गेट होतं श्रीमंत पण अभ्यासात हुशार विद्यार्थी। पेपरफुटीच्या रॅकेटची जबाबदारी शुभम खैरनारकडे असल्याची सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटीला भाजप जबाबदार। अटकेतील सर्व जण भाजपशी संबंधित, तर सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये भाजपचीच माणसं। खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। बंधू अशोक खरातचा आज ईडी घेणार ताबा। बेनामी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सुरू आहे स्वतंत्र तपास। राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात अंतर्गत धुसफूस। सुनेत्रा पवार साधणार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी संवाद। विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीत करणार चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीची घोषणा। 18 जूनला मतदान आणि मतमोजणी। महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीच्या आकडेवारीतून धक्कादायक बाबी समोर। उद्धव ठाकरेंची फक्त 31% उपस्थिती, तर भावना गवळी आणि निंबाळकर सलग 3 अधिवेशनात गैरहजर। कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने विरोधक आक्रमक। समृद्धी मार्गावर टायर पेटवून उबाठाचं आंदोलन, तर लासलगावमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा। बाईक टॅक्सी ॲप प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून हटवण्याच्या आदेशावरून सरकारचा घुमजाव। फेर आढावा सुरू असून कोणतीही कारवाई करू नये असं दिलं पत्र। गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी। नागपुरातील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट नोट रॅकेटचा पर्दाफाश। 2 उच्च शिक्षित भावांनाही अटक। तर केरळमध्ये व्ही डी सतीशन यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। 20 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। शपथविधीसाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधींचीही उपस्थिती। अमेरिकेत एअर शो दरम्यान मोठा अपघात। 2 लढाऊ विमानात समोरासमोर आदळल्यानं दुर्घटनाग्रस्त। सुदैवाने विमानातील पायलट सुखरूप। राष्ट्रवादी अजित पवार पक्षात मागील काही दिवसांपासून सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येतात। आता हे वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनीच पुढाकार घेतल्याचं समोर येत आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत 2 दिवस दूरध्वनीवरून संवाद करून या आठवड्यामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती आहे। विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर ही मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये अंतर्गत कलह आहे अशा देखील बातम्या आलेल्या होत्या। राष्ट्रवादीचे 2 बडे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली होती। आता या भेटीमध्ये त्यांनी खासदार पार्थ पवार यांची तक्रार केल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळालेली होती। कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार यांनी पार्थ पवारांना समज द्यावी अशी देखील विनंती या 2 बड्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात आता अधिकची माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, खरं तर आपण पाहिलं की गेले बरेच दिवस राष्ट्रवादीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या बातम्या सुरू होत्या। आता मात्र सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेत या संदर्भामध्ये बैठक बोलवल्याची माहिती मिळते। आपल्याला माहिती आहे की गेला आठवडा हा राष्ट्रवादीसाठी अत्यंत
कठीण असा आठवडा गेला. कारण एक पत्र बाहेर आलं, त्या पत्रावरून पक्षातले बडे नेते नाराज झाले. त्या बड्या नेत्यांच्या नाराजीच्या बातम्या झाल्या आणि एकूणच पक्षातली जी खदखद आहे ती बाहेर आली. आणि विशेषतः या बातम्यांनंतर पक्षाच्या अंतर्गत ज्यांच्यापर्यंत झळ पोहोचत नव्हती त्यांच्यामध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झालेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांनी मध्यस्थी करत किंवा सामंजस्य दाखवत या संपूर्ण प्रकरणावर आता तोडगा काढण्याचं ठरवलेलं आहे. त्या दृष्टीनं गेले 2 दिवस फोनाफोनी सुद्धा झालेली आहे. वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तोडगा काढला जाईल असं दिसून येत आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे वडीलधारी भूमिका ही त्यांनाच घ्यावी लागणार आहे. जेव्हा पक्षांतर्गत अशा काही कुरबुरी वाद निर्माण होतात त्यावेळेला कुणीतरी सामंजस्य दाखवावं लागतं, कुणीतरी मनाचा ठेपणा घ्यावा लागतो आणि तो आता या प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी घेतलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बैठका होऊन ही जी सगळी कुरबूर आहे, ही सगळी खदखद आहे यावर पडदा पडेल असं दिसून येत आहे आणि त्यासाठी पुढाकार हा सुनेत्रा पवार यांनी घेतलेला आहे. निश्चितच प्रणाली, या संदर्भामध्ये आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद. तर यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. ही मोठी बातमी आपल्या समोर येते. 20 मेला देशभरातील 12 लाखांपेक्षा अधिक मेडिकल दुकानं ही बंद असणार आहेत. तर ही मोठी बातमी आपण बघतोय. ऑनलाईन औषध विक्री, नियमबाह्य डिस्काउंट आणि GSR अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी केमिस्ट संघटनांकडून देशव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा 1 दिवसीय देशव्यापी बंद पुकारलाय. देशभरातील केमिस्ट संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. सरकारच्या धोरणांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाणार आहे. या बंदचा परिणाम सर्वसामान्य रुग्णांवर होणार असून BP, शुगरसह नियमित औषधांची उपलब्धता त्या दिवशी कठीण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक औषधांची पूर्वतयारी करून ठेवावी असा इशारा देखील संघटनांकडून देण्यात आलाय. थेट बोलूयात आपले प्रतिनिधी अजित मांडे यांच्याशी. अजित, ही मोठी बातमी समोर येते, काय अधिकचा तपशील? 20 तारखेला जो बंद पुकारण्यात आलेला आहे त्यामध्ये संपूर्ण देशभरातील जवळपास 12 लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकाने जी आहेत ती सामील होणार आहेत. यामुळे या दिवशी औषधं घेणं हे नागरिकांना फार अवघड होणार आहे. यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये जी अधिकृत घोषणा जी आहे ही आज दुपारी केली जाईल. ऑल इंडिया केमिस्टचे अध्यक्ष जे आहेत जगन्नाथ अप्पा शिंदे हे याबाबत अधिक माहिती देणार आहेत. मुळात ज्या पद्धतीनं ऑनलाईन बेकायदेशीरपणे औषधं विक्री केली जातात, खरेदी केली जातात, GSR कोरोना काळामध्ये घरपोच औषधं पोहोचवण्याकरता सरकारने कायदा काढला होता. त्या कायद्याचा गैरवापर करून अनेक मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहेत या मोठ्या प्रमाणामध्ये या कायद्याचा गैरवापर करत आहेत. या अनेक असे मुद्दे घेऊन या केमिस्ट असोसिएशनने हा बंद पुकारलेला आहे. याकरता मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणी बॅनरबाजी करून दुकानांमध्ये वेगवेगळे पोस्टर्स लावून नागरिकांना याबाबत सतर्क करण्यात येत आहे. आणि त्याचबरोबरीनं जर सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाही तर अनिश्चित काळापर्यंत मेडिकल दुकाने बंद राहतील असा देखील इशारा यावेळेस देण्याचा प्रयत्न जो आहे तो मेडिकल असोसिएशनने केलेला दिसतोय. मुळात ज्या पद्धतीनं सर्व कायदे आहेत त्या कायद्यानुसार मेडिकल असोसिएशनची मागणी किती रास्त आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी काढलेले कायदे जे आहेत त्यानुसार त्यांनी योग्य पद्धतीने वागावं असा इशारा देण्याचा हा प्रयत्न ऑल इंडिया मेडिकल केमिस्ट असोसिएशनचा आहे. निश्चितच अजित, ही मोठी बातमी समोर येते, याचे काय पडसाद उमटतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. माहितीसाठी धन्यवाद.